सकाळचा चहा असेल किंवा रात्रीचा स्वयंपाक असेल, हात तर आपले काम करत असतात, पण मन मात्र कुठेतरी लांब पळत असतं. आपल्या मुलांचा अभ्यास होईल का नाही, सासूबाईंना माझं वागणं पटत असेल का, मी स्वतःसाठी काहीच करत नाही आहे का, असे हजारो प्रश्न ना आपल्या मनामध्ये घर करत असतात. यालाच आपण म्हणत असतो ओव्हर थिंकिंग. तर हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ना अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक गृहिणीच्या आयुष्याचा भाग झालेला आहे, पण त्यावर कोणी उघडपणे बोलत नाही. चला तर मग या विचारांच्या चक्रातून कसं बाहेर पडायचं ते आज आपण या व्हिडिओमधून पाहूया. आता ओव्हर थिंकिंग का होतं? आपण गृहिणींना सतत दुसऱ्यांचा विचार करत असतो. कुटुंबाची जबाबदारी पेलताना ती स्वतःला विसरते. जेव्हा मन रिकामं असतं तेव्हा कामाचा ताण वाढतो, तेव्हा जुन्या गोष्टी आठवतात किंवा आपल्याला ना भविष्याची भीती वाटत असते. भूतकाळातील टोमणे, त्या दिवशी त्यांनी मला असं का म्हटलं असेल, त्यांनी मला तसं का म्हटलं असेल, आणि आता भविष्याची चिंता, मुलांचं करिअरचं कसं होईल, पुढं कसं होईल, हे सगळं. तर स्वतःची तुलना, माझ्यासोबतच्या मैत्रिणी, कोणी नोकरी करत असेल का, तिचं खूप चांगलं आहे, माझं असं आहे, मी फक्त घरातच आहे, मी काहीच करत नाही. मग आता या ओव्हर थिंकिंगचे ना काय परिणाम होत असतात? तर अति विचार करणं हे केवळ मनालाच नाही तर आपल्या शरीरालाही थकवून सोडतं, ते खूप थकवतं. यामुळे आपली खूप चिडचिड वाढते, आपलं कामामध्ये कुठल्याच कामात लक्ष लागत नाही, रात्रीची झोपसुद्धा उडते आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो हळूहळू. तर तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त ओव्हर थिंकिंगमुळे होत असतात. आपल्याला जास्त विचार केल्यामुळे ना बरंच काही असं नुकसान आपलं होत असतं. तर आता आपण बघूया याच्यामधून आपण बाहेर कसं पडायचं, यामधून बाहेर पडण्याचे आपले काही मार्ग आपण सोपे इथे बघूया. तर बघा, पहिला मार्ग म्हणजे स्वतःला आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. स्वतः आपण व्यक्त व्हायचं आहे. मनामध्ये खूप विचार येत असतील तर ते एका डायरीत लिहून काढा किंवा ना ते कोणाच्या तर समोर, आपला जे विश्वासाची व्यक्ती आहे त्यांच्यासमोर ते व्यक्त करायला शिका. कागदावर उतरवल्याने मनाचा भार आपला हलका होत असतो. आणि ना 5 मिनिटांचा नियम, जेव्हा विचार खूप वाढतात तेव्हा स्वतःला सांगायचं, मी यावर आता विचार करणार नाही, संध्याकाळी 5 वाजता विचार करेन. यामुळे काय होते माहिती आहे का, मेंदूला थोडासा ब्रेक मिळतो. आणि आता दुसरा, छंद जोपासायचं. दिवसातले किमान 15 ते 20 मिनिटं आपलं आवडतं काम करायचं आहे. मग ते वाचन असेल, गाणी ऐकणं असेल किंवा झाडांना पाणी घालणं असेल, हे. आणि आता तिसरं, की वर्तमानात जगायचं आहे. काम करताना त्या सध्याच्या गोष्टी आपण करतोय त्या सध्याच्या कामाचा आनंद घ्यायचा आहे. भाजी चिरत असतोय तर भाजीचा सुगंध, त्या भाजी चिरतानाचा आपला क्षण तो अनुभवायचा आहे, त्याचा रंग, यावर सगळं लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे. आता त्याच गोष्टीमध्ये राहिल्याने आपले विचार कमी व्हायला लागतात. तर लक्षात ठेवा, आपण म्हणजेच तुम्ही आपल्या या घराचा कणा आहात. जर तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील. स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही जे काही करताय ते उत्तमच आहे. विचारांच्या जंजाळात स्वतःला हरवू देऊ नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे, ते तुम्ही ओव्हर थिंकिंग टाळण्यासाठी काय करता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण ओव्हर थिंकिंग हे खूप भयानक गोष्ट आहे. ती आजपासूनच बंद करायला सुरुवात करा. व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा जरूर करा. तर पुन्हा भेटूया एका अशा छान गृहिणींच्या आपल्या मोटिवेशन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.